नमस्कार, स्पार्क अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे। मी सूरज वागसकर। नुकत्याच लागलेल्या राज्यसेवा निकालातून माझी उपशिक्षण अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे। आपण राज्यशास्त्राची संपूर्ण रिव्हिजन स्पार्क अकॅडमीमध्ये घेत आहोत। इतर विषयांची रिव्हिजन ही आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहे। तर आजच्या चौथ्या लेक्चरमध्ये आपण पंचायत राज या घटकाविषयी पाहणार आहोत। तर पंचायत राजमध्ये जे घटक नक्की राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारले जातात तेच घटक मी या ठिकाणी घेतलेले आहेत। बाकीचा फापड बसारा या ठिकाणी घेतलेला नाही, कारण पूर्व परीक्षेला पंचायत राज या घटकावर अगदी वरवरचे क्वेश्चन विचारले जातात आणि त्याच प्रकारच्या माहिती किंवा डाटा मी या ठिकाणी दिलेला आहे। आणि नक्की आयोगाने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवली आहे ही PYQ मधून आपल्याला समजून जाईल। त्यामुळे त्या घटकावर नक्की काय माहिती आहे हे पाहू आपण। पंचायत राज संबंधित समित्या, आता केंद्र आणि राज्य दोन्ही पण सरकारनी समित्या नेमल्या होत्या आपापल्या। त्या समित्या आणि त्यांचं साल एवढं पूर्व परीक्षेला पाठ असणं किंवा हे एवढं अपेक्षित आहे, कारण ते डायरेक्ट जोड्या लावायला पूर्व परीक्षेला प्रश्न येतो। मुख्य परीक्षेला म्हणलं की त्यांच्या तरतुदी विचारल्या जातात। त्यामुळे ह्या जेवढ्या पण 6 समित्या मी केंद्र सरकारच्या आणि 4 समित्या महाराष्ट्र राज्याच्या ह्या दिल्या आहेत, हे सगळ्या पाठ करायच्या। बलवंतराव मेहता समिती कधीची आहे? 1952 ची। अशोक मेहता समिती कधीची आहे? 1977 ची। हे साल विचारलं जोड्या लावायला। GVK राव समिती 85 ची, सिंघवी समिती 86 ची, थंगन 88, गाडगीळ समिती 1988। हे झाल्या केंद्र सरकारने नेमलेल्या। आता महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या ह्या समित्या बघा। महाराष्ट्रातील पंचायत राज समिती, महाराष्ट्र स्थापन झाला त्याच वर्षी वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली 1960 मध्ये ज्या वर्षी महाराष्ट्र स्थापना झाली त्याच वर्षी त्याची नियुक्ती करण्यात आली। परत 10 वर्षांनी लना बोंगिरवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती 1970 मध्ये। आणि बोंगिरवार समिती खूप महत्वाची आहे, कारण त्यांनी वसंतराव नाईक समितीने जे शिफारसी केल्या होत्या त्या 10 वर्षांनी त्याचा काय परिणाम झाला याचा आढावा लना बोंगिरवार समितीने घेतला होता। त्यानंतर बाबूराव काळे यांची समिती नेमली परत 10 वर्षांनी। म्हणजे इथं लक्षात ठेवायला सोपं आहे, 60, 70, 80 10 वर्षांनी समित्या नेमल्यात। आणि मग परत 4 वर्षांनी नेमली होती 84 मध्ये PB पाटील यांची समिती। ह्या 4 समित्या महत्वाच्या आहेत, त्यांचं साल महत्वाचं आहे आणि केंद्र सरकारच्या कोणत्या आहेत आणि राज्य सरकारच्या कोणत्या आहे असा पण डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवा। असा प्रश्न विचारला जातो। आता 73व्या घटना दुरुस्ती अधिनियम 1952-92 या कायद्यातील भारतीय राज्यघटनेतील भाग 9 या नव्या भागाचा समावेश करण्यात आला। म्हणजे 1973वी आणि 74वी घटना दुरुस्ती झाली होती। त्या 73वी ग्रामीण प्रशासन किंवा ग्रामीण पंचायत राज व्यवस्था आणि 74वी घटना दुरुस्तीने शहरी पंचायत राज व्यवस्था घटनेत समावेश करण्यात आली। 73वी 9वा भाग टाकला आणि 74वी 9वा A नावाचा भाग राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला। आणि त्या रिलेटेड 73वी ग्रामीण भागासाठी 11वी अनुसूची आणि 74वी शहरी भागासाठी 12वी अनुसूची आणि त्यात जे विषय दिले ते त्यांना हाताळायला दिलेले आहेत। ते विषय आपण नंतर पाहणार आहोत। त्यामुळं या ठिकाणी पहा। आणि कलम कोणते? 243 हे ऑलरेडी घटनेत कलम होतं पंचायत राज संबंधी, म्हणजे पंचायत राज संबंध विकसित करावा असं एक कलम होतं, पण त्याला जोडून मग पुढं कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती। तर हे लक्षात ठेवायचं। 73वी घटना दुरुस्ती 1992 ची भाग 9 समाविष्ट करण्यात आला। त्या रिलेटेड कलम आहेत 243 ते 200 O आणि त्यातल्या सर्व तरतुदी करायच्या। 243 पासून सुरू करायचं तर O पर्यंत जेवढ्या तरतुदी असतात त्या एका शब्दात पाठ करून टाकायच्या। जोड्या लावायला हमखास प्रश्न येतोच। तरी 11वी सूची टाकली आणि 11वी सूचीत 29 विषय टाकला होता। ही झाली 11वी सूची। 243 हे G येतं, G फॉर जबाबदारी असं लक्षात ठेवायचं। 243 G म्हणजे ह्या कलमाचं 243 G मी सांगितलं की हे खालील विषय ग्रामीण पंचायत राज हँडल करत असं त्यांनी सांगितलं होतं। 73वी घटना दुरुस्ती 1992 ची। त्यात काय कृषी रिलेटेड ज्या पण ग्रामीण भागाच्या समस्या आहेत कृषी रिलेटेड, त्यानंतर जमीन सुधारणा, लहान पाटबंधारे, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, मत्स्य, सामाजिक वनीकरण, गौण वन उत्पादन। आता एवढं डिटेलमध्ये विचारणार नाही, पण एक लॉजिकने तुम्ही लक्षात ठेवू शकता। ज्या ग्रामीण भागातल्या रिलेटेड जे पण कार्य असतील ते सर्व 11व्या अनुसूचित आहे। पिण्याचे पाणी, अन्न वगैरे अशा गोष्टी। त्यानंतर आपण हे रस्ते वगैरे, सामाजिक सेवा 29 विषय एवढे लक्षात ठेवा। हे डिटेलमध्ये काय विचारलं जाणार नाही। हे 18वा चॅप्टर आहे तंत्रज्ञान व व्यवसाय शिक्षण, गरिबी हटाव कार्यक्रम।
त्यानंतर नगरपालिका संबंधी कलमे, तर नगरपालिका संबंधी जे पण कलम आहेत त्या ठिकाणी दिलेत. हे पण जसं पंचायत राज, ग्रामीण पंचायत राज आहे त्या रिलेटेड जे कलम आहेत तसेच प्रकारचे कलम हे नगरपंचायत रिलेटेड आहेत. आणि इथं पण जोड्या लावायला प्रश्न विचारतो. म्हणजे 243P मध्ये काय दिलंय, व्याख्या दिलेली. 243Q मध्ये काय दिलंय, स्थापना दिली, नगरपालिकेची स्थापना. R मध्ये काय दिलंय, संरचना दिली. 243S मध्ये काय दिलंय, प्रभाग रचना, प्रभाग समित्या. ही खूप महत्वाची आहे. या प्रभाग समितीवर प्रश्न विचारला जातो आणि विचारला गेलेला आहे. प्रभाग समित्या 243S मध्ये जोड्या लावायला विचारत. T मध्ये काय, T फॉर आरक्षण आहे. टी मध्ये. U मध्ये काय आहे, कालावधी आहे. कालावधी, ड्युरेशन लक्षात ठेवायचं. ड्युरेशन मध्ये U आहे त्यामुळे U वर लक्षात ठेवायचं. त्यानंतर V काय आहे, V अपात्रता. W मध्ये काय आहे, W फॉर अधिकार जबाबदाऱ्या. या 243W रिलेटेड 12वी अनुसूची राज्यघटनेत समावेश केली आहेत आणि W मध्ये जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. 243W मध्ये ज्या अधिकार किंवा जबाबदाऱ्या आहेत त्या 12व्या अनुसूचीत टाकल्या. 243X मध्ये नगरपालिकांचे कर आकारण्याचे व निधी संबंधी अधिकार दिलेत. कर फॉर X मध्ये. त्यानंतर Y मध्ये काय, वित्त आयोग. हे खूप महत्वाचं आहे. 243Y. तिकडे 243I मध्ये वित्त आयोग आहे आणि इकडे 243Y मध्ये वित्त आयोग आहे. 243Z मध्ये काय आहे, नगरपालिकांचे लेखापरीक्षण, अकाउंटिंग. Z मध्ये निवडणूक आहेत. हे पण गोष्टी लक्षात ठेवा. आणि तिकडे K मध्ये 243K मध्ये निवडणूक आहे आणि इकडे 243ZA मध्ये निवडणूक आहे. ZB मध्ये काय, केंद्रशासित प्रदेशाला लागू करणे. म्हणजे नगरपालिकेसंबंधी तरतुदी हे केंद्रशासित लागू करण्यासंबंधी तरतुदी. ZC मध्ये काही क्षेत्रांना हा भाग लागू नाही. म्हणजे काही अपवाद आहेत, जसं नागालँड वगैरे मधला काही भाग आहे, मणिपूर मधला काही भाग आहे, परत पश्चिम बंगाल मधला जो प्रदेश आहे गोरखालँड तिथलचा काही भाग आहे, त्याला ह्या घटना दुरुस्ती लागू नाही, त्याला अपवाद आहेत. ती मेन्स मध्ये डिटेलमध्ये विचारलं जाईल. परत 243ZD मध्ये काय, जिल्हा नियोजन समिती बाबत आहे. JD मध्ये काय, महानगर नियोजन समिती. ZD आणि JD ह्या दोन्ही लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येतो. ZD आणि JD वर. JD मध्ये काय, नगरपालिका आणि संस्थांचे कायदे लागू राहणे, म्हणजे ऑलरेडी कायदे आहेत ते लागू राहण्याबाबत तरतुदी. ZG मध्ये काय, हस्तक्षेप, न्यायालयानं हस्तक्षेप करण्याची बंदी. म्हणजे निवडणुका संबंधी काही गोष्टी असतील तर न्यायालय त्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकत नाही, अशी तरतूद त्या ठिकाणी आपल्याला ZG मध्ये दिलेली. त्यानंतर आता राज्यसेवा पूर्व परीक्षेचा विचार केला तर ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, महानगरपालिका इत्यादी गोष्टीवर प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत आणि तेच प्रश्न विचारले जातात आणि अगदी वरवरचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळं ग्रामपंचायत रिलेटेड आपल्याला पाहिजे. सगळ्यात बेसिक म्हणजे आपल्याला ग्रामपंचायतीची रचना माहित पाहिजे. 7 ते 17 इतके ते सदस्य असतात ग्रामपंचायतीमध्ये आणि सरपंच हा जनतेकडून निवडला जातो, हे लक्षात ठेवायचं. परत या ठिकाणी गावाची लोकसंख्या आणि तिचं सदस्य संख्या किती असेल या संबंधी तरतुदी आहेत. म्हणजे 1500 पर्यंत, म्हणजे 600 ते 1500, म्हणजे एखाद्या गावाची लोकसंख्या 600च्या पुढे गेली त्या ठिकाणी ग्रामपंचायत स्थापन होती आणि 1500 पर्यंत 7 सदस्य असतात. 1500 ते 3009 होतात, 3000 ते 4500 11 होतात, 4500 ते 6000 13 होतात आणि 7500च्या पुढे 15 होतात आणि 7501 झाला तर 17 होतात. 17 ह्या मॅक्झिमम असतात. त्यानंतर नगरपंचायतीची त्या ठिकाणी स्थापना होती, त्यानंतर नगरपालिकेची स्थापना होती, त्यानंतर महानगरपालिकेची स्थापना होती. अशा पद्धतीने तो क्रम असतो. त्यानंतर निवडून येण्याची पात्रता. आता ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्यासाठी काय पात्रता आहे, नामनिर्देशित भरण्याचा अंतिम दिनांक वय वर्ष 21. ग्रामपंचायतीमध्ये निवडून यायचं असेल तो वय वर्ष 21 लागतं, लक्षात ठेवा. आयोग या ठिकाणी कन्फ्यूज करतो आपल्याला. जर एखाद्या सदस्याला निवडून यायचं असलं तर 21 वर्ष आणि ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक म्हणजे मतदान द्यायचं असेल तर 18 वर्षे. ही गोष्ट वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. मतदान मला जर करायचंय तर माझं वय 18 लागेल आणि मला जर उभं राहायचं असेल ग्रामसभेच्या सदस्य होण्यासाठी किंवा सरपंच होण्यासाठी तर माझं वय 21 लागेल. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, असं आयोग फसवतो. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जर ग्रामपंचायत सदस्य व्हायचं असेल तुम्ही 21 वर्षाचे पाहिजे, ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत तुमचं नाव पाहिजे. कोणत्याही कायद्याने निवडणूक लढवण्यास ती व्यक्ती अपात्र नको.
मग तिला कोणत्याही कायद्याने अपात्र ठरवणारी नको. अशा तरतुदी असेल तर तुम्ही पात्र आहात ग्रामपंचायती निवडणूक लढवण्यासाठी. आता ग्रामसभा, सर्व प्रौढ मतदार गावातील त्यांनी मिळून जी सभा बनते तिला ग्रामसभा असे म्हणतात. आणि ग्रामपंचायत म्हणजे ग्रामसभेमार्फत जी निवडून दिली जाते तिला ग्रामपंचायत म्हणतात. तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 243 विचारतील ग्रामसभा ही राज्यघटनेत कुठे 243 मध्ये ग्रामसभेचं तरतूद केले नाही. प्रत्येक गावात ग्रामसभा असणे हे बंधनकारक आहे, बंधनकारकच आहे. ग्रामसभेमध्ये गावातील सर्व प्रौढ स्त्री पुरुषांचा समावेश होतो. सर्व प्रौढ स्त्री पुरुष ही गोष्ट लक्षात ठेवायची. सर्वांचा समावेश ग्रामसभेत होतो. प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किमान 4 सभा घेणे बंधनकारक आहेत. ही सर्व क्वेश्चन आतापर्यंत विचारले आहेत, त्यामुळे सगळं लक्षात ठेवा. 2 सभा दरम्यान 4 महिन्यापेक्षा जास्त अंतर नको. सरपंच ग्रामसभेच्या प्रत्येक सभेचे अध्यक्षस्थान असतात. अध्यक्ष कोण असतात तर सरपंच असतात. ह्या गोष्टी सर्व लक्षात ठेवायची. इतक्या बरोबर प्रश्न विचारले जातात आणि ते गोष्टी माहिती असणं आपलं गरजेचं आहे. आता ग्रामसभेचे अधिकार व कर्तव्य. तर ग्रामसभेचे अधिकार काय आहे? ग्रामपंचायतीचा विकास योजना कार्यक्रम यांची अंमलबजावणी करणे, विकास योजनावर खर्च करण्याची परवानगी देणे, ग्रामपंचायती अधिकारातील कोणतीही जमीन शासकीय प्रयोजनात भूमी संपादन करण्यासाठी मान्यता देणे, इतके कामे असतात. तर ग्रामसभेला नोटीस, ग्रामसभेच्या सर्वसाधारण सभेची नोटीस किमान जर एखादी सर्वसाधारण सभा भरवायची असेल 7 दिवस अगोदर द्यावं लागते आणि जर विशेष सभा भरायची असेल तर 4 दिवस आधी द्यावं लागते. आता ग्रामसभेची गणपूर्तीवर बऱ्याचदा प्रश्न विचारतो, म्हणजे ग्रामसभा जर भरायची असेल तर तिथं किती सदस्य हजर पाहिजे, याला गणपूर्ती असं म्हणतात. आणि त्या गणपूर्तीवर आतापर्यंत प्रश्न विचारले. ग्रामसभेच्या एकूण सदस्याच्या 15% किंवा 100 असे जर व्यक्ती असेल तर आपण ग्रामसभा भरू शकतो. ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवा. किती लागतात? 15% किंवा 100 व्यक्ती लागतात कमीत कमी ग्रामसभा तुम्हाला भरवायची असेल तर. गणसंख्येच्या अभावी तहकूब सभा पुन्हा भरवल्यानंतर त्या सभेस गणपूर्तीची पूर्तता करण्याची आवश्यकता नसते. म्हणजे सकाळी ग्रामसभा भरली आणि जर 15% किंवा 100 व्यक्ती नसेल तर काय होतं, तहकूब होती ग्रामसभा आणि परत जर भरली तर परत गणपूर्ती काउंट केली जात नाही, ती सभा व्हॅलिड राहते. आता पंचायत समिती आपण एकदम वरवरचं पाहणार आहे आणि वरवरच विचारलं जातं. आता पंचायत समिती आहे तिला विकासगट स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था असे म्हटले जातात. आता वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ती ओळखली जाते, याच्यावर पण प्रश्न येतात. तर महाराष्ट्रात पंचायत समितीला काय म्हणतात? पंचायत समिती म्हणतात. आंध्र प्रदेशमध्ये मंडल प्रजा परिषद म्हणतात. आंध्र प्रदेशमध्ये. गुजरातमध्ये बघा काय म्हणतात? तालुका पंचायत. गुजरातमध्ये तालुका पंचायत म्हणतात. कर्नाटकमध्ये मंडल, केरळमध्ये ब्लॉक, आसाममध्ये आचलिक आणि अरुणाचल प्रदेशमध्ये अंचल. आसाम आय आणि इथं आय हे लक्षात ठेवायचं. आणि इथं अय आणि इथं अय, म्हणजे कन्फ्युज होऊ शकतं. आचलिक कुठं म्हणतात, अंचल कुठं म्हणतात. तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता निमोनिक्स वापरून. अंचल. तामिळनाडू पंचायत युनियन. तामिळनाडू म्हणलं की युनियन. पंचायत समितीमध्ये किमान 4 सदस्य असतात. किमान 4 सदस्य असणं आवश्यक आहे. प्रत्येक पंचायत समितीचा सदस्य संख्या ही त्या पंचायत समिती क्षेत्रात असणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य संख्येच्या दुप्पट असते. म्हणजे जर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 5 असेल तर पंचायत समितीची 10 असते, त्याच्या दुप्पट असते. आणि त्यांचा पंचायत समितीचा अधिकारी कोण असतो किंवा सचिव कोण असतो तर BDO किंवा गट विकास अधिकारी हा सदस्य असतो, सचिव असतो. आणि सदस्य हे प्रत्यक्षरित्या जनतेकडून निवडले जातात. आता निर्वाचन गण. पंचायत समितीच्या मतदारसंघाला निर्वाचन गण असं म्हणतात. पंचायत समिती जे मतदारसंघ आहे त्याला निर्वाचन गण म्हणतात. जिल्ह्याची विभागणी निवडणूक विभागात करतात. प्रत्येक विभागात हा 2 निर्वाचन गणामध्ये विभागला जातो. म्हणजे पंचायत समितीचा जो मतदारसंघ असतो त्याला गण म्हणतात. आणि जिल्हा परिषदेचे जेवढे मतदारसंघ असतात त्याच्या दुप्पट हे पंचायत समितीचे असतात. प्रत्येक निर्वाचन गणामधून पंचायत समितीमध्ये 1 सदस्य प्रत्यक्षपणे निवडला जातो. पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती. पंचायत समितीला सभापती, उपसभापती असतात. पंचायत समिती सदस्य त्यांच्यापैकी 2 सदस्यांच्या अनुक्रमे सभापती आणि उपसभापती म्हणून त्यांची नियुक्ती होती. पंचायत समितीच्या कोणताही सदस्य एकापेक्षा जास्त सहकारी संस्थाचा सभापती असेल तर सभापती, उपसभापती म्हणून निवडण्यास पात्र असणार नाही. सहकारी एकापेक्षा जास्त सहकारी संस्थेचा जर सभापती असेल तर पंचायत समितीमध्ये त्यांना सभापती होता येत नाही. पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतीचा कालावधी. आता ही गोष्ट लक्षात ठेवायचं, यांचा कालावधी किती असतो? 2.5 वर्षाचा असतो, 5 वर्षाचा नसतो. सभापती व उपसभापतीचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो, लक्षात ठेवा. मुदत संपण्यापूर्वी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा देता येतो. मुदत संपण्यापूर्वी त्यांना पदावरून काढता पण येतं.
पंचायत समिती सभापती उपसभापती यांचं आरक्षणाविषयी तरतूद आहे. हे आता SC STचं किती आरक्षण आहे? लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, इथं लक्षात ठेवा. महाराष्ट्रात पण लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. परत OBC साठी काय आहे? घटक राज्यांचा निर्णय घ्यायचा असतो, म्हणजे आरक्षण द्यायचं का नाही हे घटक राज्यांनी ठरवायचं. महाराष्ट्रात ते 27% दिले, महिलांसाठी 33% संविधानाच्या तरतुदीनुसार, आणि महाराष्ट्रात ते 50%. म्हणजे संविधानात काय तरतूद आहे आणि महाराष्ट्रात नक्की किती टक्के आरक्षण आहे ह्याविषयी हा चार्ट आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. अशा बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता जिल्हा परिषद म्हणजे आपण ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्याविषयी एक वरवरची माहिती पाहिली, जी की आयोग विचारतं अशीच माहिती आपण पाहत आहे. जिल्हा परिषद, आता जिल्हा परिषद रचना कशी असते? जिल्हा परिषद पुढील व्यक्तींची मिळून बनलेली असते. तिथं 55 ते 85 इतकी सदस्य असतात. सर्व पंचायत समिती सभापती जिल्हा परिषदेत पदसिद्ध सदस्य असतात. 55 ते 85 लक्षात ठेवा. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्य संख्या 2/3 किंवा त्यापेक्षा जास्त सदस्यांची निवड झाल्यावर राज्य निवडणूक आयोगाकडून त्यांची नावे व पत्ते प्रसिद्ध केले जातात. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे लक्षात ठेवा. तिकडं कोण होता? गट विकास अधिकारी. तर इकडं उपमुख्य कार्यकारी हा जिल्हा परिषदेचा सचिव असतो. आपल्याला वाटतं की CEO असेल, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतील, तर नाही, डेप्युटी CEO असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. CEO नसून डेप्युटी CEO असतात. आणि एकापेक्षा जास्त जर CEO असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्यापैकी एकाची सचिव म्हणून नियुक्ती करतात. जिल्हा परिषदेचे आरक्षण, आता संविधानात काय तरतूद आहे, महाराष्ट्रात काय तरतूद आहे याविषयी तरतूद दिली. इकडच्या गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही. या दोन्हीपैकी बघा, SC साठी लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, ST साठी पण लोकसंख्येच्या प्रमाणात आहे, आणि OBC साठी राज्य शासनाचा निर्णय आहे, तो महाराष्ट्रात 27%, महिलांसाठी संविधानात 33%, महाराष्ट्राने ते 50% पर्यंत वाढवले. आता एकूण जागांचे 50% पेक्षा जास्त होणार नाहीत अशा रीतीने नागरिकांच्या मागासवर्गीयांना म्हणजे एकूण आरक्षणाचे प्रमाण 50% पेक्षा जास्त व्हायला नको. मागासवर्गीयांचं 27% आरक्षण राखीव जागा ठेवल्या जातील, त्यापैकी किमान 50% जागा ह्या महिलांसाठी राखीव असतील. ST ST साठी कशा राखीव असतील? त्यांच्या म्हणजे काय म्हणतात, लोकसंख्येनुसार त्या जागा राखीव ठेवल्या जातील. 21 एप्रिल 2011 साली एक निर्णय घेतला. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांच्या आरक्षणाची मर्यादा ही 50% केली. कधी केली हे लक्षात ठेव. 2011 साली जे 33% आरक्षण दिलं होतं संविधानाने, ते 50% पर्यंत वाढवलं गेलं. कधी? 2011 साली. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता समित्या, जिल्हा परिषदेतील ज्या समित्या आहेत त्यावर आयोग प्रश्न विचारतो. म्हणजे आपल्यासाठी राज्यसभा पूर्व परीक्षेसाठी जिल्हा परिषद ही खूप महत्वाची आहे, आणि त्यावर असणाऱ्या समित्या त्यांच्यावर प्रश्न विचारला आहेत. 8 समित्या आहेत आणि एक स्थायी समिती आहे. अशा मिळून 8 विषय समिती आणि एक स्थायी समिती, अशा 9 समित्या होतात. वित्त समिती, बांधकाम समिती, कृषी समिती, समाज कल्याण समिती, शिक्षण व क्रीडा समिती, आरोग्य समिती, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय समिती आणि महिला व बाल कल्याण समिती. यात अजून महत्वाची म्हणजे ह्या 8 विषय समित्या झाल्या आणि एक स्थायी समिती असते. स्थायी समिती ही खूप महत्वाची समिती असते आणि तिचे अध्यक्ष आणि उप अध्यक्ष किंवा सचिव हे पाठ करणं गरजेचं आहे. ते कोण असतात वगैरे त्या रिलेटेड माहिती, म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष हेच स्थायी समितीचे अध्यक्ष असतात आणि त्याचे सचिव असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी. भारताचे महालेखापाल, आता पंचायत राज विषयी आपण माहिती पाहिली. आता पंचायत राजच्या पुढे आपण जे महत्वाचे अधिकारी आहेत महालेखापाल यांच्यावर प्रश्न आयोग विचारतं आणि यांना वॉचडॉग म्हणलं जातं. आणि निवडणूक आयोग, कॅग आणि जे लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण यांना वॉचडॉग म्हणलं जातं आणि ते संविधानावरची रक्षा किंवा त्यासाठी ते काम करत असतात. आता भारताचे महालेखापाल यांच्या रिलेटेड जे बेसिक कलम आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांची तरतूद कोणत्या कलमात आहे? 148 कलमात आहे. डायरेक्ट प्रश्न विचारू शकतो. कॅग यांची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर 148 आहे. 149 मध्ये काय आहे? कर्तव्य व अधिकार दिल्यात. 150 मध्ये केंद्र व राज्यांच्या लेखांची प्रारूप ठरवण्याचा अधिकार त्यांना दिलाय. आणि 151 मध्ये काय आहे? सर्वात महत्वाचं आहे, लेखापरीक्षण अहवाल ते संसदेला सादर करतात, त्या रिलेटेड माहिती दिलेली. आता
आपण कॅग रिलेटेड जे प्रश्न विचारलेत ते पाहूया. आयोगाचा दृष्टिकोन काय आहे की कॅग रिलेटेड त्यांना काय अपेक्षित आहे. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक खालील विधाने विचारात घ्या. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात. मर्जी कसं, ते खूप महत्वाचे अधिकार आहे. असे कोणाच्या मर्जीने पदावर राहू शकत नाहीत, कारण त्यांना संविधानाचा रक्षा करण्याची किंवा जे अपयोग होतो केंद्र किंवा राज्य सरकारांकडून खर्चाचा त्या रिलेटेड चौकशी करण्याचे किंवा आपले मत प्रदर्शन करण्याचे अधिकार आहे. असे कोणाच्या मर्जीवर ते पदावर बसत असेल तर त्यांचं काम ते निरपेक्षपणे करू शकत नाहीत. त्यामुळे आपल्याला विचारात घ्या म्हणले, आपल्याला बरोबर शोधायच्यात. कधीच असू शकत नाही. गेला आपल्याला 2 पर्याय राहतात. ब तर आहे, ब वाचण्याची गरज नाही. तर ते पद ग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथ घेतात. आणि तिसरं, फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात. इतक्या सिंपल मेथडनी त्यांना दूर केलं जात नाही. जसं भारतातील न्यायाधीशांना पदावरून दूर केलं जातं त्याच पद्धतीने त्यांना पदावरून दूर केलं जातं. त्यामुळे ड गेला, ड ज्या त्या ठिकाणी गेला, हे पर्याय गेला. म्हणजे फक्त ब बरोबर आहे. म्हणजे कॅग हे महत्वाचे अधिकारी आहे, त्यांना पदावरून काढण्याची अवघड प्रोसेस असायला पाहिजे. इतकी सिंपल असून चालणार नाही. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते का राष्ट्रपतीकडून? ठीक आहे, त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, हे बरोबर आहे. त्यांचे वेतन आणि इतर सेवा शर्ती संसदेकडून निश्चित केले जातात. करतात का बघायचं. आणि आपल्याला काय शोधायचं? बरोबर शोधायचं. आता 2 तर बरोबर आहे. त्यांचे वेतन संसदेकडून आणि त्यांच्या राष्ट्रपतीकडून नियुक्ती केली जाते. त्यामुळे अ ब जिथं दिसतील ते बरोबर आहेत. इथं ब नाहीये, म्हणजे हे राहिले 2 पर्याय. आता आपल्याला क किंवा ड मध्ये चेक करायचे. त्यांना पंतप्रधानांकडून केव्हाही शब्द टाकलाय, हे स्टेटमेंट बळच चूक केलेलं आहे. आणि पंतप्रधान केव्हाही मुक्त, एवढा महत्वाच्या अधिकाराला केव्हाही आपण पदावरून काढू शकत नाही. म्हणजे क सरळ चुकीचं आहे. म्हणजे वाचलं नसलं तरी समजून जाईल की हे चुकीचं आहे. त्यामुळे क वाला गेला, आपले उत्तर राहते अ ब ड. त्यानंतर भारताचे महान्यायवादी यांच्याविषयी, अटर्नी जनरल यांच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्या रिलेटेड कलम कोणी? महाधिवक्ता आणि महान्यायवादी. न्यायवादी 76, महाधिवक्ता 165, असे 2 कलम महत्वाचे पाहिजेत, माहित पाहिजे आपल्याला. आणि त्यांचे कामाचं स्वरूप सारखंच आहे. फक्त महान्यायवादी हे केंद्रासाठी काम करतात आणि महाधिवक्ता हे राज्यासाठी काम करतात. बाकी त्यांचं कामाच्या स्वरूपात फारसा बदल नाहीये. कलम फक्त बरोबर आहेत, वेगळे आहेत. 76 मध्ये भारताचे महान्यायवादी आहेत. 88 मध्ये काय आहे हे आपण कलम ऑलरेडी पाहिलंय. संसदेमध्ये गृह समितीच्या संदर्भात महान्यायवादीचे अधिकार, म्हणजे संसदेमध्ये त्यांना काय अधिकार असतात हे 88 मध्ये दिले. 105 मध्ये काय आहे? महान्यायवादीचे अधिकार, विशेष अधिकार आणि संरक्षणाविषयी संसदेत काय अधिकार असतील ना 88 मध्ये दिले. आणि त्यांना अधिकार, विशेष अधिकार आणि संरक्षण उपाय काय असतील हे 105 मध्ये दिले. हे 2 कलम लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढे पाहू. आता महाधिवक्ता, आपण महान्यायवादी पाहिले, आता महाधिवक्ता. म्हणजे कंपॅरेटिव्ह चार्ट मध्ये पाहिले 76, 165, म्हणजे एकाच पेजवर घ्या तुम्ही. इकडं महान्यायवादील्या, इथं महाधिवक्ताल्या. त्यांचं कलम 76, 65 अशा प्रकारे लिहिलं की तुमचे सगळे कलम लक्षात ठेवून आणि कन्फ्युजन होणार नाही. म्हणजे डायरेक्ट विचारलं जातं, इतकं सोपं आहे. याच्यावर काही जरी प्रश्न आला, महाधिवक्ता आणि महान्यायवादी, आपल्याला चुकायलाच नको. महाधिवक्ता 165 मध्ये, तिथं जसं 88 कलम होतं, तिथं 177 आहे. त्यांचं गृह समिती संदर्भात महाधिवक्तेचे अधिकार. आणि 194 तिकडं जे कलम होतं 105, इकडं 194 आहे. महाधिवक्तेचे अधिकार, विशेष अधिकार आणि कायद्यांचे संरक्षण. असं एकाच पेजवर घ्या, कंपॅरेटिव्ह फॉर्म मध्ये लिहा, याच्यावर प्रश्न चुकणार नाही. मग आता अधिकृत भाषा. आता भारतीय संविधानातील 8वी परिशिष्ट आहे, त्या ठिकाणी भारताच्या अधिकृत भाषा, जेव्हा संविधान लागू होतं त्यावेळेस 14 होत्या, त्यानंतर ते वाढवीत 22 पर्यंत झाले. म्हणजे आज 8वी अनुसूची आहे, त्यात 22 भाषांचा समावेश आहे. त्यानंतर त्यात कोणत्या भाषा आहेत, कोणत्या नाही हे बारकाईने पाहायचं. इंग्रजी भाषा त्यात समावेश नाही. बऱ्याचदा आयोग इंग्रजी भाषा समाविष्ट आहे असं लिहिलं, पण इंग्रजी भाषा त्या ठिकाणी समाविष्ट नाही. ही वेगळ्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. घटनेच्या 17 मधील कलम 243 ते 351 अधिकृत भाषेसंबंधी तरतुदी आहेत. आणि भाषेसंबंधित परिशिष्ट 8 आहे आणि तरतुदी भाग 17 मध्ये येईल. आणि 343 ते 351 या संबंधी त्या तरतुदी दिल्यात. आणि याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारला जातो.
आणि 351 ते 344 हे केंद्र शासनाच्या भाषा आहेत. 343 आणि 44 प्रादेशिक भाषेसंबंधी कलम कोणते आहेत बघा. हे वेगळ्या म्हणजे कंपार्टमेंट थ्रू लक्षात ठेवा. केंद्र शासनाची भाषा म्हणलं की 343 44, प्रादेशिक भाषा म्हणलं की 45 46 47, सर्वोच्च न्यायालयाची म्हणली की 48 49 आणि विशेष आदेश म्हणलं की आणि याच्यावर दरवेळेस प्रश्न विचारला जातो ते कोण आहेत 350 350 ए 350 बी आणि 351. आता हे प्रत्येक कलम लक्षात पाहिजे. हे प्रत्येक कलमावर प्रश्न आलाय त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टी आता हे आपण व्यवस्थित पाहणार आहोत आणि स्लो पाहणार आहोत. 343 मध्ये केंद्राची अधिकृत भाषा, केंद्राची ऑफिशियल लँग्वेज काय असेल त्या रिलेटेड कलम 343 हे लक्षात ठेवा. 344 मध्ये काय अधिकृत भाषेसंबंधी आयोग व संसदीय समिती, क्षेत्रीय भाषा म्हणजे संसदीय समिती स्थापन करणं, क्षेत्रीय भाषाविषयीची तरतुदी करणं हे सगळे 344 मध्ये येतं. आणि मग 343 44 झालं ऑफिशियल केंद्राचे ऑफिशियल लँग्वेज आणि मग राज्याच्या ऑफिशियल लँग्वेज 45 पासून सुरू होतात. हे लक्षात ठेवायचं, जोड्या लावले विचारू शकतो. राज्याची अधिकृत भाषा 345 मध्ये, 46 मध्ये 2 राज्यातील किंवा 1 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील संप्रेषणाची अधिकृत भाषा ते 46 मध्ये, 347 मध्ये राज्यातील काही लोक बोलत असलेल्या भाषेविषयी विशेष तरतूद. आता ही विशेष तरतूद हे कलम खूप महत्वाचं आहे. हे कोण करू शकतं तर राष्ट्रपती विशेष तरतूद करू शकतात. 347 हे राष्ट्रपतींचे रिलेटेड कलम आहे आणि राष्ट्रपती राज्यांना किंवा राज्य सरकारना निर्देश देतात की एखाद लोक किंवा गट राज्यात वेगळी भाषा बोलत असेल तर त्यांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाने काही उपाययोजना करावी असे 347 मध्ये सांगितलं जातं. 348 मध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, कायदे, विधेयक इत्यादी संबंधी वापरण्याची भाषा म्हणजे न्यायालयीन भाषा 48 49 मध्ये. 49 मध्ये भाषेसंबंधी काही कायदे करण्याचे विशेष प्रणाली. हे जोड्या लावाच्या फॉर्म मध्ये प्रश्न हमखास येणार आहे तर तो लक्षात ठेवायचा. 350 बराच वेळा प्रश्न आलाय तक्रार निवारण्यासाठी अर्जात वापरण्याची भाषा. 351 हा पण बराच वेळा आलाय प्राथमिक स्तरावर भाषेसंबंधी शिक्षण देण्याची सोय. 350 ए ना लक्षात ठेवायचं. 350 ए म्हणजे लहान मुलांना आपण काय शिकवतो ABCD शिकवतो आणि त्या तिथं काय लिहिलंय मातृभाषेतून शिक्षण देण्याची तरतूद आपण असं लक्षात ठेवायचं. बी मध्ये काय भाषिक अल्पसंख्याकांना विशेष अधिकारी, बी मध्ये विशेष अधिकारी नेमण्याची तरतूद आहे. आणि 351 हे सगळ्यात महत्वाचं कलम आहे हिंदी भाषेच्या विकासाचे आदेश 351. आता 343 आणि 351 मध्ये थोडा डिफरन्स लक्षात ठेवा. 343 जर हिंदी रिलेटेड असेल तर केंद्राची ऑफिशियल लँग्वेज आहे 343 आणि 351 मध्ये वेगळे हिंदी भाषेसाठी विशेष तरतुदीचे अधिकार 351 मध्ये प्रदान करण्यात आले हे वेगळ्या प्रकारे लक्षात ठेवा. म्हणजे ही जर स्लाइड तुम्ही व्यवस्थित केली तर तुमचा एक क्वेश्चन फिक्स होऊन जातो. याच्यावर प्रश्न विचारतातच, एक क्वेश्चन विचारलाच जातो. आता अभिजात भाषा दर्जा दिलेली भाषा, अभिजात भाषांवर पण प्रश्न आतापर्यंत येऊन गेलेत. तर कोणत्या वर्षी सर्वात पहिले 2004 मध्ये तमिळ या भाषेला अभिजित भाषा हा दर्जा देण्यात आला. केंद्र सरकारद्वारे अभिजित भाषा हा दर्जा दिला जातो आणि त्या अंतर्गत त्या भाषेच्या संवर्धनासाठी काही रक्कम केंद्र सरकार दरवर्षी त्या राज्य सरकारांना देत असते. मराठीला पण अभिजात भाषा मिळावा यासाठी राज्य सरकार वेळोवेळी मागणी करत आहे आणि त्या रिलेटेड प्रोसेस चालू आहे. काही वर्षांनी किंवा काही दिवसांनी मराठीला पण असा अभिजात भाषाचा दर्जा दिला जाईल. ज्या भाषा खूप जुन्या आहेत आणि त्या वेगळ्या प्रकारच्या भाषा आहेत, त्यांचं वेगळं असं एक अस्तित्व आहे, वेगळी संस्कृती, अशा भाषांना तो दर्जा दिला जातो. तमिळ भाषेला 2004 साली जी पहिली भाषा होती त्यानंतर संस्कृतला दिलाय. आपल्याला वाटू शकतं की संस्कृतला आधी दिलाय, संस्कृतला आधी नाही दिला, 2005 ला संस्कृतला दिलाय हे लक्षात ठेवा. आधी तमिळला दिलाय आणि मग संस्कृतला दिलाय. त्यानंतर तेलुगुला 2008 साली, कन्नडला 2008, मल्याळम 2013 आणि शेवटी कोणाला दिलाय बघा उडिया भाषेला 2014 साली अभिजित भाषेचा दर्जा दिलाय. मग किती अभिजात भाषा आहेत 6 आणि मराठीची अभिजित भाषा द्यावा दर्जा ही मागणी चालू आहे. आता राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा म्हणजे आता आपण PYQ बघू भाषेविषयी नक्की काय PYQ विचारलं, जो आपण मी चार्ट तुम्हाला बऱ्याच वेळ एक्सप्लेन करत होतो आणि सांगत होतो की खूप महत्त्वाचा चार्ट आहे, त्याच्यावर बघा किती प्रश्न आलेत. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीचे सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोजना येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनाला दिली आहे. तर कोणतं कलम आहे ते हिंदी भाषेचं म्हणलं की 351 कलम आहे आणि ऑफिशियल लँग्वेज म्हणलं की 343. 343 आणि 351 मध्ये
डिफरन्स लक्षात ठेवा. 343 मध्ये केंद्राची ऑफिशियल लँग्वेज आणि 351 मध्ये हिंदी भाषेचा प्रचार आणि ती एक संमिश्र संस्कृतीची कॉमन भाषा व्हावी, अभिव्यक्तीचं माध्यम व्हावं, यासाठी 351 मध्ये एक तरतूद करून ठेवलेली आहे. राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, त्या तोच क्वेश्चन परत रिपीट झालेला आहे. तर 351 कलम बघा. 351 कलम खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यावर बरेचदा प्रश्न विचारला जातो. आता घटना दुरुस्ती हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. ज्या महत्वाच्या घटना दुरुस्ती आहेत त्यांच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारले जातात. तर कोणत्या महत्वाच्या घटना दुरुस्ती आहेत ते आपण पाहू आणि आयोग काय नक्की प्रश्न विचारले जातात घटना दुरुस्तीवर ते पाहू. आता पहिली घटना दुरुस्ती, 9वी परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं पहिल्या घटना दुरुस्तीने. त्याच्यावर जास्त प्रश्न आतापर्यंत विचारले नाही, फक्त पहिल्या घटना दुरुस्ती 9वी परिशिष्ट राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलं. आणि आपल्याला माहिती आहे 9वी परिशिष्ट अशा काही कायदे टाकलेले आहेत ज्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकत नाही किंवा न करण्याची तरतूद करण्यात आली आणि ते पहिल्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आले. त्यात जमीन सुधारणा रिलेटेड त्यात कायदे आहेत. आता 42वी घटना दुरुस्ती सगळ्यात महत्वाची घटना दुरुस्ती आहे, 1976 मध्ये झाली. तिला रघु राज्य घटना असे म्हणतात. राज्यघटनेत बरेच तरतुदी चेंज करण्यात आल्या किंवा नव्याने समाविष्ट करण्यात आल्या आणि राज्यघटनेला काल सुसंगत या 42व्या घटना दुरुस्तीने बनवण्यात आलं. आता 43व्या घटना 43 आणि 44व्या घटना दुरुस्तीने काय केलं, 42व्या घटना दुरुस्तीत ज्या एक्स्ट्रीम स्टेप होत्या त्या सगळ्या कमी करून टाकल्या 43 आणि 44ला. म्हणजे यातल्या तरतुदी 43 आणि 44व्या घटना दुरुस्तीने बदलल्यात, एवढं लक्षात ठेवायचं. 52वी घटना दुरुस्ती खूप महत्वाची, पक्षांतर बंदी संबंधी कायदा 52व्या घटना दुरुस्तीने आणला, ती 85ची. 91वी घटना दुरुस्ती 2003ची, मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित ठेवणे, ही 91 घटना दुरुस्ती. मंत्रिमंडळाचा आकार हा किती असावा हे, कारण मग पहिले मंत्री नेमले जायचे आणि त्यांच्याकडे कोणतं खातं दिलं नाही जायचं, त्या रिलेटेड तरतूद ही 91 घटना दुरुस्तीने टाकली. एक अलीकडे झालेली 102वी घटना दुरुस्ती, ती कशाची, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, ओबीसीला घटनात्मक दर्जा, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची तरतूद ही 102 टाकली. 103 काय केलंय की आर्थिकदृष्ट्या EWS आहेत त्यांना आरक्षण लागू करण्यात आलं. आणि आता जी झाली 108वी घटना दुरुस्ती, ही खूप महत्वाची घटना दुरुस्ती आणि याच्यावर आता प्रश्न एक्सपेक्टेड आहे आणि तो प्रश्न येणारच आहे. त्या घटना दुरुस्तीला म्हणतात नारी शक्ती वंदन विधेयक, ती पास झालेली आणि ती लागू होणार आहे. 2026 नंतर जनगणना होणार, त्यानंतर जी निवडणूक असेल त्यासाठी तो लागू होणार आहे. त्यानंतर आपल्या ज्या संसदेत जागा आहे त्याची पुनर्रचना होणार आहे, त्यानंतर ते लागू होणार आहे. नारी शक्तीवंदन विधेयक, त्या अंतर्गत महिलांना 33% आरक्षण देण्यात आहे. ते कुठं दिलंय, विधानसभा आणि लोकसभा या ठिकाणी महिलांना 33% आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळं ही 108वी घटना दुरुस्ती. आणि या 108वी घटना दुरुस्तीविषयी अजून एक आहे, नवीन संसदेत जी पहिली घटना दुरुस्ती झाली किंवा जे पहिलं विधेयक पारित झालं तर ते हे होतं, असा पण करंट अफेअरला प्रश्न येऊ शकतो. आता घटना दुरुस्तीवर नक्की काय प्रश्न विचारले हे आपण पाहू. आपल्याला माहिती आहे की 42वी आणि 44वी घटना दुरुस्ती ह्या खूप महत्वाच्या घटना दुरुस्ती आहेत आणि ह्याच घटना दुरुस्तीवर प्रश्न विचारले जातात आणि आयोग पण वारंवार ह्याच घटनेवर प्रश्न विचारतो. या ठिकाणी आपल्याला दिसतंय की 44वी घटना दुरुस्तीवर आयोगाने प्रश्न विचारले. तर काय विचारलं बघू. 44वी घटना दुरुस्ती अधिनियम कधीची 78ची द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत, राज्यघटनेत कोणत्या तरतुदी करण्यात आल्या. आता जी 42वी घटना दुरुस्तीने ज्या तरतुदी केल्या होत्या, ज्या एक्स्ट्रीम लेवलच्या होत्या त्या कमी करण्यात आल्या. अशी तरतुदी ज्या की आणीबाणीविषयी बऱ्याच तरतुदी होत्या 42वी घटना दुरुस्तीने, ज्यात पंतप्रधानाला एक अधिकारशाही मिळाली होती ही आणीबाणी लागू करण्याची, ती कमी करण्यात आली 44व्या घटना दुरुस्तीने. आणि हा म्हणजे कॅबिनेटला अधिकार देण्यात आला, पंतप्रधान एकटा तो निर्णय घेऊ शकत नव्हता. अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली तर नाही, अशी अखिल भारतीयचा त्या ठिकाणी संबंध नव्हता. मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा 42व्या घटना दुरुस्तीने ज्या तरतुदी केल्या होत्या त्याच्यात बदल करण्यात. 42व्या घटना दुरुस्तीने काय केलं होतं, मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीला बंधनकारक करण्यात आला होता. पण आता 44वी काय केलं, बंधनकारक आहे पण एकदा राष्ट्रपती पुनर्विचारासाठी पाठवू शकतात असं करण्यात आलं. त्यामुळे बरोबर आहे, जिथं ब नाही ते गेले, या ठिकाणी ब नाही. राष्ट्रपतीने आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत अधिकार निर्माण करता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली, हे पण बरोबर आहे. राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूचीत हलवण्यात आले. आता 44व्या घटना दुरुस्तीने हलवण्यात आले ते का, आणि तर नाही, ही 42व्या घटना दुरुस्तीने हलवण्यात आले होते. त्यामुळे ड जिथं असन ते गेले.
त्यामुळं हे आपल्याला न्यायिक सेवा पण 42व्या घटना दुरुस्तीने आणल्या होत्या, त्यामुळे अ पण गेलं. मग आपल्याला इलिमिनेशननी फक्त ब आणि क हे पर्याय राहतात. जरी आठवत नसलं तर इलिमिनेशन राऊंडने आपल्याला वापरतात. आता हा करंट रिलेटेड क्वेश्चन आहे आणि आता हा स्टॅटिक पण होईल. 105व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानात कोणते बदल केले होते किंवा किती कलमात बदल केले होते? तर ते 3 कलमात बदल केले होते, हे लक्षात ठेवायचं. आता खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. भारतात आता घटना दुरुस्तीची प्रक्रिया कशी असते ह्या रिलेटेड हा प्रश्न आहे. आता हा थोडा अवघड कॅटेगरीतला प्रश्न होता. पहा, भारतात घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीची पूर्व परवानगी संसदेत मांडले जाऊ शकतात आहे. आपण वाचल्याप्रमाणे किंवा पूर्व परवानगीची गरज नसती संसदेत मांडण्यासाठी. त्यामुळं आपल्याला काय करायचे, योग्य पर्याय निवडायच्यात. ए गेला, ए या ठिकाणी तो गेला. आपल्याकडे राहतात आता हे 2 पर्याय, त्यातला ड कॉमन आहे, म्हणजे ड तर बरोबरच असणार आहे. मग आपल्याला क पण बरोबर आहे, पण आपल्याला आता निवडायचं आहे ब बरोबर आहे का. आता हे 50-50 वर येते, कारण आता अमेरिकेत घटना दुरुस्ती नक्की कशी होती हे आपल्याला माहीत नाही आणि तो आपल्याला अभ्यासाचा भाग नाही. तरी पण आयोगाने त्या ठिकाणी चूक केली. आता जर आपल्या लॉजिकनुसार आपण काय करणार होतो, जे आपल्याला माहीत नाही ते बरोबरच धरणार होतो. इथं 2/3 नसून 2/3 आपलं 3/4 ते 3/4 म्हणजे अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्ती किमान 3/4 घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते. आता हे आपल्या अभ्यासाचा भाग नव्हता. मी जर एक्झाम सेंटरमध्ये असतो तर बकड मारलं असतं, तेव्हा चुकलं असतं. पण आपलं लॉजिक थ्रूआउट जर सेम ठेवलं तर हे एक प्रश्न चुकला तरी चालेल, पण इतर ह्या लॉजिकने इतर प्रश्न बरोबर येतील. आता हा वेगळ्या कॅटेगरीतला प्रश्न होता, त्यामुळे तो चुकला. तर त्याचं उत्तर 3/4 असल्यामुळे बक उत्तर आहे त्याचं. कड उत्तर आहे, कड. क आणि ड हे 2 स्टेटमेंट वरचे चुकीचे ठरतात. आता 108वी घटना दुरुस्ती विधेयकाबाबत खालील कोणते विधान विचारात घ्या. 108वी घटना दुरुस्ती विधेयक होतं, घटना दुरुस्ती नाही. तर ते आधीच, आत्ताच नाही. नारी शक्ती वंदन विधेयकाविषयी नाही बोललं जात, जे आधी पारित झालं होतं त्याविषयी बोललं. ते लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवणार होत्या, बरोबर आहे. राज्यसभेने ते विधेयक 9 मार्च 2010 रोजी मंजूर केलं, बरोबर आहे. लोकसभेच्या विधेयकावर कधीच मतदान केले नाही आणि 15व्या लोकसभा विसर्जनानंतर ते रद्द झाले. म्हणजे याच्या आधी पण ते मांडलं होतं, पण ते कधी पारित होऊ शकलं नाही. त्यामुळे अबकड. आणि माहीत नसलं तरी अशा प्रश्नाचे उत्तर ऑल ऑफ बोलायचे. खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर नाही? नाही म्हणलंय, नाहीला तुमचा गोल झाला पाहिजे. नक्की प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे हे पण खूप महत्वाचं आहे. नुसतं माहीत असून किंवा तुमचं खूप अभ्यास असून उपयोग नाही. नाहीला तुम्ही जर गोल नाही केला आणि तुमच्या लक्षात आलं नाही की बरोबर नाही का बरोबर आहे हा विचारलाय, तर तुमची बरीच गडबड होऊ शकते आणि येणारा प्रश्न तुमचा जाऊ शकतो. आता इथं म्हणलं, घटना दुरुस्ती विधेयक हे एखाद्या मंत्र्याकडून अथवा खाजगी सदस्याकडून मांडले जाऊ शकते आणि त्यासाठी राष्ट्रपतीची पूर्व परवानगी गरज नसते. आपण PYQ मध्ये आत्ताच पाहिलं की राष्ट्रपतीची पूर्व परवानगीची गरज नसते घटना दुरुस्ती विधेयक मांडण्यासाठी. फक्त धन विधेयक मांडायचं असेल तर त्या ठिकाणी गरज असते. घटना दुरुस्ती विधेयकाला राज्यांनी किती कालावधीत संमती द्यावी याबाबत त्यांच्यावर बंधन नाही. नाहीचे बंधन, किती काळात द्यावी याचं बंधन नाही. हे दोन्ही बरोबर आहेत. आपल्याला विचारलंय बरोबर नाही, म्हणजे हे जर पर्याय मारला आपण अ आणि ब तर तुमचं चुकतंय. वरीलपैकी एकही नाही असा पर्याय पाहिजे. दोन्ही बरोबर आहेत. त्यामुळे आता खालील कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24वी घटना दुरुस्ती केली? मग 24वी घटना दुरुस्ती का केली? कारण 24वी घटना गोलकनाथ खटल्यात काय येईल तर संसदेला घटना दुरुस्तीचा अधिकार मर्यादित केला होता की काढून टाकला होता गोलकनाथ खटल्याने. सुप्रीम कोर्टने सांगितलं की संसदेला घटना दुरुस्तीचा अधिकार नाही. मग 24वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि असं घटनेत लिहिलं की संसदेला घटनेत कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचा अधिकार आहे. मग अशा प्रकारे कायदे घटनात्मक एक युद्ध उभं राहिलं किंवा एक संघर्ष निर्माण झाला जो केशवानंद भारतीपर्यंत चालला. कारण मग परत केशवानंद भारती खटल्यात सुप्रीम कोर्टने काय सांगितलं की केंद्र सरकारला किंवा संसदेला राज्यघटनेत बदल करण्याचा अधिकार आहे.
मात्र मूलभूत संरचना बदलण्याचा अधिकार नाही, असं केशवानंद भारती खटल्यात सांगितलं. आणि जो संघर्ष उभा राहिला होता कायदे मंडळात आणि न्याय मंडळात तो या ठिकाणी थांबला. पण मूलभूत चौकटीत काय येईल हे सुप्रीम कोर्टने कधी सांगितलेलं नाही. तर वेळोवेळी जे खटले उभा राहतात त्यात सुप्रीम कोर्ट सांगितलं की हे या गोष्टी मूलभूत अधिकारात येतात. मग त्यांनी धर्मनिरपेक्षता, राज्यातलं जे संघीय रूप आहे, अशा काही गोष्टी त्या मूलभूत चौकटीत येतात आणि ते बदलला जाऊ शकत नाही. मूलभूत अधिकार जे बदलले जाऊ शकत नाहीत असं मूलभूत चौकटीत येते. त्यामुळे तो संघर्ष या ठिकाणी थांबला. गोलकनाथ खटल्यात 24व्या घटना दुरुस्तीने खटल्याला 24व्या घटना दुरुस्तीने प्रत्युत्तर दिलं. आता खालील कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे राजकीय पक्षांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न करण्यात आला? आपण स्लाइडमध्ये पाहिलं की 52वी घटना दुरुस्ती होती. त्या अंतर्गत पक्षांतर बंदीचा कायदा करण्यात आला. आता घटनात्मक संस्था, आता ह्या खूप महत्वाच्या संस्था आहेत घटनात्मक संस्था. आणि याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो की निवडणूक आयोगाविषयी असतील किंवा संघ लोकशाही आयोग, राज्य लोकशाही आयोग, वित्त आयोग, अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग, अनुसूचित जमातींचा राष्ट्रीय आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, हे जे घटनात्मक आयोग आहेत त्यांच्या रिलेटेड कलम काय आहेत. म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं, निवडणूक आयोगाचं कलम काय आहे 324, संघ लोकशाही आयोगाचं 315, राज्य लोकशाही आयोगाचं पण 315 आहे, वित्त आयोगाचं 280, अनुसूचित जातीचं काय आहे 338, जमातींचं 338A येते, 338A, आणि अनुसूचित राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचं आहे 338B. आता हे बेसिक याला विचारू शकतात जोड्या लावायला नक्की कलम आणि आयोग. आणि दुसरा प्रश्न याच्यावर काय येऊ शकतो की त्यांची रचना कशी, म्हणजे निवडणूक आयोगात कोण आहेत? निवडणूक आयोगात 1+2 अशी संरचना असते. संघ लोकसेवा आयोगाची 1+ राष्ट्रपती ठरवतील तेवढे, राज्य सेवा आयोगाची पण तशीच आहे, वित्त आयोगाची 1+4 आहे, अनुसूचित जाती जमाती आयोगाची 1+3 आहे, आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची 1+3. अशी ज्या रचना आहेत त्या पण लक्षात ठेवायच्या. त्याच्यावर जनरली प्रश्न विचारतो. अजून एक प्रश्नाचा फॉर्मॅट असा आहे, घटनात्मक आयोग कोणते आहेत आणि बिगर घटनात्मक आयोग कोणते आहेत असा पण प्रश्न विचारतो. इथं जे आयोग दिलेत ते सगळे घटनात्मक आयोग आहेत, आणि बिगर घटनात्मक आयोग जे घटनेत मेन्शन नाही, त्या रिलेटेड कोणतं कलम नाही, त्याला बिगर घटनात्मक आयोग असे म्हणतात. त्यात नीती आयोग आहे जो बिगर घटनात्मक आयोग आहे, राष्ट्रीय विकास परिषद आहे, जुना तो नियोजन आयोग होता, केंद्रीय दक्षता समिती असन, CBI असन, ED असन, ह्या बिगर घटनात्मक आहे कारण यांचा घटनेत समावेश नाही, त्यामुळे त्यांना बिगर घटनात्मक आयोग असे म्हणतात. आता आयोग समित्या यांच्याविषयी नक्की आयोगाने आतापर्यंत काय प्रश्न विचारलेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आयोग समित्या व लवाद पुढील बिगर घटना मी आत्ता सांगितलं तुम्हाला. आयोगाने नक्की आपण अभ्यास करताना हे लक्षात ठेवायचं की आयोग आपल्याकडून कशा प्रकारचे प्रश्न विचारतो. म्हणजे आपण डाटा वाचत असतो पण आयोगाकडून आपल्याकडून काय अपेक्षित आहे, एखादा डाटा समोर आहे नक्की त्याच्यावर प्रश्न कसा फॉर्म होईल आणि नक्की आयोगाचा काय दृष्टिकोन आहे ह्या समोर दिलेल्या माहितीवर, हे अभ्यासणं गरजेचं आहे. हे अभ्यास मिळतो आपल्याला PYQ मधून. तर PYQचं स्ट्रॉंग अनालिसिस पाहिजे ना आपल्याला. अनालिसिस करताना फक्त उत्तर पाठ नाही करायचे, त्याला अनालिसिस म्हणलं जात नाही. तर अनालिसिस म्हणजे एखादा समोरचा डाटा आहे त्याच्यावर आयोग नक्की काय प्रश्न विचारणार आहे, भविष्यात काय प्रश्न तयार होतील याचा एक अंदाज बांधणं, त्याला अनालिसिस म्हणतात. आणि जो डाटा दिलाय तो फिरून परत कसा विचारला जाईल, वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्या समोर कसा येईल आणि आपल्याला त्याची उत्तरं कशी देता येतील, त्याला म्हणायचं अनालिसिस. आता मी तुम्हाला सांगितलं की ह्या जे आयोग आहेत त्यांच्यावर प्रश्न कसा येईल, घटनात्मक आहे का बिगर घटनात्मक आहे, त्या रिलेटेड कलम कोणती आहेत, असा त्याची संरचना कशी आहे, त्यांचे अध्यक्ष कोण आहेत, रिसेंट अध्यक्ष कोण आहेत, म्हणजे करंट अफेअर पण याला मॅच होऊ शकतं असे तो प्रश्न विचारू शकतो. बिगर घटनात्मक संस्था कोणत्या आहेत म्हणलं, आता नीती आयोग ही घटनेत मेन्शन नाही त्यामुळे ते बिगर संस्था कोणती तर पाहिजे ना. राज्य वित्त आयोग 280 कलम आहे, राज्य वित्त आयोग 243I मध्ये राज्य वित्त आयोग आहे त्यामुळं तो घटनात्मक आहे. बघ याला ब कुठंच नाही. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग घटनात्मक आहे, तो पण गेला. केंद्रीय माहिती आयोग नाही, घटनात्मक नाही, तो कायद्याने स्थापन आला. वैधानिक आहे, घटनात्मक आणि वैधानिक लक्षात ठेवायचं. जो कायद्याने स्थापन होतो त्याला वैधानिक म्हणायचं आणि जो घटनेत आहे त्याला घटनात्मक म्हणायचं, कॉन्स्टिट्युशनल म्हणायचं. केंद्रीय माहिती आयोगाचा कायदा 2005 लागू झाला, 2006 मध्ये कायद्याने स्थापन झाला त्यामुळे घटनात्मक म्हणायचं नाही. त्यामुळं बिगर घटनात्मक आणि जिथं त्या ठिकाणी आपलं पर्याय असेल ते आपलं उत्तर.
लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा, म्हणजे सुधारणा जो मेन कायदा आहे 2013चा, त्यात काहीतरी सुधारणा झाली हे आपल्याला प्रश्न वाचून कळतं. म्हणजे प्रश्नाचा नक्की अर्थ काय आहे हे पण किनली वाचणं गरजेचं आहे. 2016 मध्ये त्यात काय प्रमुख तरतुदी करण्यात आल्या हे आपल्याला प्रश्नात विचारलंय. त्यांनी लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 जो 16 जानेवारी 2014 रोजी लागू झाला होता त्यात सुधारणा केल्या. आता ही प्लेन स्टेटमेंट आहे, 2013चा कायदा आहे आणि इथं म्हणलंय की 16 मध्ये सुधारणा केल्यात. त्यामुळे हे बरोबर आहे, ह्यात चूक असण्याची शक्यता नाही. त्यामुळे तर आहेच, सगळी ठिकाण दिलंय त्यांनी. त्यानंतर सार्वजनिक सेवकांची पब्लिक सर्वंट्स मालमत्तेत आणि दायित्वाची तपशील सादर करण्याच्या तरतुदी संबंधित 2013च्या कायद्यात कलम 44 मध्ये देखील दुरुस्ती करण्यात आली. इतकं डिटेलमध्ये दिलंय म्हणलं हे बरोबरच असणार आहे. एखादं स्टेटमेंट एकदम डिटेलमध्ये बोलतंय त्यामुळे ते बरोबरच असणार. आणि सार्वजनिक सेवकाच्या रिलेटेडच हा कायदा आहे, त्यात काहीतरी बदल झाला असेल असं आपण म्हणू शकतो. आता इथं सर्व घटक सर्व शब्द आल्यामुळे तो इथं डाऊट घ्यायचा मुद्दा उपस्थित होतो. दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांना म्हणजे हे इथं हे पूरक आहे, ब आणि ड एकमेकांना पूरक आहे, कारण ही सार्वजनिक सेवकाविषयी बोलतोय, इथं पण सार्वजनिक सेवकाविषयी बोलतोय. म्हणजे जी 2016ची घटना आपल्याला माहित नसलं तरी कळतं की लोकपाल आणि लोकायुक्त ह्या विधेयक 2016 साली जी दुरुस्ती झाली होती ती नक्की सार्वजनिक सेवकांच्या भ्रष्टाचाराच्या केस संबंधी आहे किंवा त्यांच्या संबंधी आहे. कारण इथं ब मध्ये पण आहे, इथं पण आहे सार्वजनिक सेवक त्या रिलेटेड. आणि क मध्ये बघा सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी असे बंधनकारक करण्यात आले. आता 2013 साली जो कायदा पारित झाला होता त्या कायद्यातच तशी तरतूद पाहिजे की सर्व घटक राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी लोकायुक्त नियमावा. कारण याचा अर्थ भ्रष्टाचार विरुद्ध हा कायदा आहे. तर मग कोणाला अपवाद देऊ शकत नाही, एखाद्या राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला आपण अपवाद देऊ शकत नाही की तुम्ही लोकायुक्त कायदा करू नका, असा अपवादाचा संबंध येत नाही. त्यामुळं हे लॉजिकली स्टेटमेंट आहे. त्यामुळे क चुकीचंच पाहिजे. क इथं गेला, क इथं गेला, क इथं, अ ब ड उत्तर आहे. लॉजिकली सर्व घटक राज्यांना लोकायुक्त पदाची स्थापना ह्या सुधारणात कशाला मूळ कायद्यातच ती तरतूद पाहिजे. आता पुढचा राष्ट्रीय मागासवर्ग आयोग ज्याला की आता घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे, पहिलं नव्हता. कर्तव्य खालीलप्रमाणे कोणती आहेत. आता कर्तव्य व काम हे उद्दिष्ट विचारले ना जास्त डोकं नाही लावायचं, एकदा वर वाचून बघायचं ना बाबा उत्तर लिहायचं, तेच उत्तर असतं. सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेल्या वर्गाच्या हक्क आणि संवर्धनासाठी काम करणाऱ्याचे, शैक्षणिक दृष्ट्या काम करणाऱ्याचे. काय निगेटिव्ह स्टेटमेंट असेल तरच बघायचं, काय निगेटिव्ह आपल्याला दिसत नाही. सगळं मागासवर्गीय आयोगाच्या मागासवर्गीयांसाठी काम करणारच दिसतंय हा तिन्ही स्टेटमेंट. त्यामुळे आपण चूक कोण कशाला करू शकत नाही, एक बळच गाळायचं नाही, हे नसत असं करायचं नाही. असा फॉर्मॅट आयोग तुम्ही फॉर्मॅट पाठ करून ठेवा, याचा फार फायदा होतो. म्हणजे अननोन क्वेश्चन आले किंवा आपल्याला जी माहिती नाही अशा जर क्वेश्चन घटक आले तर आपले जो क्वेश्चन फॉर्मॅट पाठ असते ना आपल्याला आधीच माहिती असते प्रश्नांचे उत्तर कसे लिहायचे. आता काम आहे, उद्दिष्ट, कर्तव्य आयोगा रिलेटेड आले आणि एखाद्या स्टेटमेंटमध्ये काही निगेटिव्ह स्टेटमेंट नाही किंवा एक्स्ट्रीम स्टेटमेंट नाहीये तर ऑल ऑफ अबाव लिहिणं हे सोयीचं ठरतं, मार्क देणारं ठरतं. आणि आतापर्यंत आयोगाचा किंवा तोच एक्सपिरियन्स आहे आपल्याला की ऑल ऑफ अबाव आपल्याला मार्क मिळतात. राष्ट्रीय अनुसूचित जाती SC आयोगाविषयी म्हटलंय, राज्यघटनेत कोणतं कलम आहे बघा. पुढं आपला डाटा आला की आपल्याला आधीच कळून जातं की नक्की प्रश्न कसे येणार आहेत. 338 मध्ये लिहिलेले, 338 मध्ये आयोगाविषयी कलम SC आयोगाविषयी लिहिलं गेलेलं आहे. खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या, आता सर्व आयोग आहे त्यांचे पहिला अध्यक्ष आणि आता करंटचे कोण अध्यक्ष आहे ते पाठ करणं गरजेचं आहे. जयंती पटनायक ह्या पहिल्या होत्या आणि आत्ताच्या बघायच्या कोण आहेत त्या. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, नॅशनल कमिशन ऑन शेड्यूल्ड ट्राईब, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. आता यांच्या रिलेटेड जी बरोबर उदाहरणं आहेत ते आपल्याला लिहायचे. कोण ST आयोग. SC आयोग ST आयोग जे घटनात्मक आयोग आहेत ना त्यांच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो. त्यामुळे त्यांची रचना, त्यांच्या रिलेटेड कलम हे पाठ असणं गरजेचं आहे. ते वारंवार आपल्याला प्रश्न दिसते, असे प्रश्न आपल्याला मार्क देऊन जातात. आता ही एक घटनात्मक संस्था आहे जी 2004 मध्ये अस्तित्वात आली. 2003चा कायदा आहे आणि 19 फेब्रुवारी 2004 रोजी लागू झाला. ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक बरोबर आहे म्हणजे आपल्याला विचारल्यात बरोबर कोणती आहे तर तर पाहिजेच, सर्व ठिकाणी दिलंय. अनुसूचित जमातीच्या हक्क आणि संरक्षणाच्या वंचिते विरोधात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे. आता हे स्टेटमेंट बरोबरच आहे, चौकशी करण्यासाठीच तर तो नेमलेला आहे. त्यामुळे याच्यात चूक करू शकत नाही. प्लेन स्टेटमेंट आहे, चूक करण्याचं नाही. आदिवासी जमाती साक्षरता दर वाढवणे बरोबरच आहे.
आदिवासी महिलांचे सक्षमीकरण करणे, आणि यात पुढेच तुम्हाला निगेटिव्ह स्टेटमेंट दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न फॉर्म होतात ऑल ऑफ अबोव्ह उत्तर लिहिणं गरजेचं आहे. आपण मागासवर्गीय आयोग पाहिला, त्या ठिकाणी पण ऑल ऑफ अबोव्ह उत्तर होतं. या ठिकाणी ST आयोग बघितला, या ठिकाणी ऑल ऑफ अबोव्ह उत्तर. एखादा कोणतरी क्वेश्चन असतो जिथं ऑल ऑफ अबोव्ह उत्तर नाही, मग आपण आपलं लॉजिक नाही चेंज करायचं, ऑल ऑफ अबोव्ह लिहायचंच. जम्मू काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचे अस्तित्व या दिवशी संपले. म्हणजे बघा प्रश्न कसे विचारलाय. आता बरेच लोकांना प्रश्न पडेल की आम्ही तर वाचलेलंच नाही की ह्युमन राईट कमिशन जम्मू काश्मीरचा तो कधी संपुष्टात आला. तर प्रश्न असा विचारलाय इनडायरेक्टली की जे घटना दुरुस्ती 370 जे हटवलं होतं ती कोणत्या दिवशी लागू करण्यात आलं, म्हणजे हे तुम्हाला माहित पाहिजे. प्रश्न इनडायरेक्टली विचारला, पण प्रश्नाचा अर्थ असा होतो 31 ऑक्टोबर 2019 रोजी, ज्या दिवशी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस होता, त्या दिवशी तो लागू करण्यात आला. कारण त्यांना लोह पुरुष असं म्हणतात, आणि ज्यांचा जे प्रांत आहे एक ठेवण्यात, जी 352 प्रांत होते भारत स्वतंत्र झाल्यानंतर, राजे रजवाडे, त्यांनी ते सर्व एकत्र केले. त्यामुळे त्यांना आयर्न मॅन ऑफ इंडिया असं म्हणतात. त्यांच्या जन्म दिवशी किंवा जयंती दिवशी ते जम्मू काश्मीरचं जे विधेयक आहे ते लागू करण्यात आलं. आता केंद्रीय माहिती आयोगाविषयी प्रश्न आले, जे महत्वाचे आयोग आहेत त्यांच्याविषयीच प्रश्न आलेले आहेत. कोणते विधान बरोबर आहेत. आता केंद्रीय माहिती आयोग म्हणलं, मी सांगितलं तर 2005चा आहे, वैधानिक संस्था आहे, घटनात्मक संस्था लिहिली, त्यामुळे हे प्रश्न लगेच चुकतं, पुढे वाचायची गरजच नाही. मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीने केली जातं. असं गृहमंत्री कशाला करत, ते आपले पद 5 वर्ष किंवा 5 ला गोल करायचं, आणि 70 बरोबर आहे, 5 ला इथे डाऊट आहे. आता चौथे स्टेटमेंट पहा, प्रत्येक ठिकाणी काही ना काही डाटा आहे. इथं घटनात्मक आहे, इथं गृहमंत्री आहे, इथं 570 आहे. म्हणजे याच्या प्रत्येक ठिकाणी काही ना काही चुकी करण्याला आपल्या इथं वाव होता. आणि आपल्याला 1 2 3 4 ह्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारलाय. 1 2 3 4 फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस प्रायोरिटी डिसाईड करायची असते, आणि ज्या ठिकाणी मोठं किंवा प्लेन स्टेटमेंट आहे ते उत्तर असण्याची शक्यता जास्त असते. ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात, पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणुकीस पात्र असतात. परंतु माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण 5 वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाहीत. आता एवढं स्टेटमेंट बनवले म्हणलं हे बरोबरच असतंय. आता या ठिकाणी घटनात्मक म्हणजे हे चौथं उत्तर आहे. ही घटनात्मक संस्था नाहीये, ती एक वैधानिक संस्था आहे. त्या ठिकाणी गृहमंत्री नाही तर पंतप्रधान आहे. या ठिकाणी 70 बरोबर आहे, पण इथे ठिकाणी 3 वर्षे, म्हणजे इतके त्यांनी चुका केल्यात, आणि चौथं स्टेटमेंट आपल्याला बरोबर दिले. आता भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालील कोणते विधाने चुकीचे आहेत. चुकीला गोल झालंच पाहिजे, म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करण्याचे एक मेथड आहे, त्या ठिकाणी गोल झालंच पाहिजे तुमच्याकडून, नाहीतर मग अवघड होऊन जातं. चुकीचं आहे बरोबर ह्या गोष्टीत तुमचं जर कन्फ्युजन वाढलं की मग सोपेपर्यंत प्रश्न मग चुकायला लागतात. मग आपण म्हणतो सिली मिस्टेक झाली, तर सिली मिस्टेक होऊन द्यायचं नाही. भारतीय निर्वाचन आयोग म्हणजे कशाविषयी विचारले, इलेक्शन कमिशन विषयी विचारले. तुम्हाला कलम लगेच आठवलं पाहिजे, 323 कलम लगेच आठवलं पाहिजे. केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षा दिलेली आहे. आपल्याला आता परंतु जोडलं बघायचं काय होतं. इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षितता नाही. मुख्य निर्वाचन आयुक्तांचा स्थान दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा समान असतो. सर्वोच्च न्यायालयाला गोल करायचं. मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळला गोल करायचं. समानातील प्रमुख असतात हे आपल्याला माहिती आहे. समानातील प्रमुख असतात हे फिक्स माहिती आहे. जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर निर्वाचन आयुक्त यांच्यात मतभेद निर्माण झाले तर त्यांच्या बाबतीत निर्णय हा बहुमताने घेतला जातो. हे प्रत्येक ठिकाणी असंच असतं. मतभेद झाल्यावर बहुमताने निर्णय घेतला जातो, आणि डिसिजन मध्ये अधिक पारदर्शकता यावं, त्यामुळे ते 2 आयुक्त नंतर निवडले होते. मूळ घटनेत एकच इलेक्शन कमिशनर होता, आणि जे पहिले होते सुकुमार सेन. तर ह्या 2 स्टेटमेंटमध्ये आता आपल्याला निवडावं लागेल नक्की कोणतं बरोबर आहे. पहिल्यात काय, केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तांना आपल्या कार्यकाळाची सुरक्षता आहे, परंतु इतर निर्वाचन आयुक्तांना तशी सुरक्षा नाही. आपल्याला माहिती आहे की निर्वाचन आयुक्तांना जे इतर आयुक्त आहेत ते निर्वाचन आयुक्तांच्या शिफारशीनुसार काढलं जातं, पण तसं मुख्य निर्वाचन आयुक्तांना काढलं जात नाही. त्यामुळे त्यांना सुरक्षितता आहे तर इतरांना नाही. आता त्यांचा दर्जा हा सर्वोच्च न्यायालयाच्या समान नसून तो कॅग समान आहे, त्यामुळे तो हे चुकलंय. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, मानवाधिकार आयोगावर बरेचदा प्रश्न आलेले आहेत, आणि मग राष्ट्रीय मानवाधिकाराचे नक्की ते अध्यक्ष असतात, त्यांची नियुक्ती कोण करतं हे माहिती असणं गरजेचं आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्या अध्यक्षाची नियुक्ती काही व्यक्तींच्या समिती शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारे केली जाते. त्या समितीत
नक्की कोण असत नाही विचारलंय. नाही, नाही म्हणजे हे दोन पर्याय गेले. नाही म्हणजे एकच कोणतरी असण्याची शक्यता जास्त आहे. आता पंतप्रधान असतात, गृहमंत्री असतात, लोकसभेचे विरोधी पक्ष नेता असतो, राज्यसभेचा विरोधी पक्ष नेता पण असतो, लोकसभेचे सभापती असतात. तर फ मध्ये आपल्याला फसवले, इथं अध्यक्ष नसून उपाध्यक्ष असतात. आता ते निवड समिती मानवाधिकार आयोगाच्या सदस्यांना नियुक्ती करण्याची ही तुमची पाठच असली पाहिजे. काय आयोग वारंवार त्याच्यावर प्रश्न विचारतो आणि ते चुकवतात राज्यसभेचे अध्यक्ष. तर राज्यसभेचे अध्यक्ष नसून उपाध्यक्ष आहेत तिथं. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हा चार्ट कसा बनवायचा बघा, PM असं लिहायचं वर. PM म्हणजे लोकसभेतील PM आहे. त्यानंतर लोकसभेतील सभापती, लोकसभेचे LS चे सभापती. त्यानंतर इकडे लक्षात ठेवायचं राज्यसभेतील कोण असं, राज्यसभेतील उपाध्यक्ष असतात, राज्यसभेतील उपाध्यक्ष. इथं अध्यक्ष नसतात. आता ही गोष्ट वेगळ्या प्रकारे लक्षात ठेवायची. इथं अध्यक्ष नसून उपाध्यक्ष असतात. ही गोष्ट एकदा लक्षात राहिली की याच्यावर प्रश्न चुकणार नाही. त्यानंतर काय असतात, विरोधी पक्ष नेता असतात लोकसभेमधले, लीडर ऑफ ऑपोजिशन ते असतात. आणि इकडे राज्यसभेत पण लीडर ऑफ ऑपोजिशन असतात, राज्यसभेमध्ये पण लीडर ऑफ ऑपोजिशन. त्यानंतर याला हे करायचं आणि एक गृहमंत्री असतात, होम मिनिस्टर. कारण मानवाधिकार रिलेटेड जे हे खटले आहेत ते पोलीस चालवतात आणि पोलीस प्रशासन किंवा गृह मंत्रालय म्हणजे सुरक्षेचे जे संबंधित आहे ह्युमन, तर गृह मंत्रालयाकडे सुरक्षेच्या काही अधिकार असतात. त्यामुळे गृह मंत्रालयात त्या घेतले जातात. असा तो चार्ट आहे. PM लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे उपाध्यक्ष, लोकसभेतील लीडर ऑफ ऑपोजिशन, राज्यसभेतील लीडर ऑफ ऑपोजिशन आणि गृहमंत्री. हे लक्षात ठेवायचं. मंत्रिमंडळाचे 2 लोक आहेत, PM आणि गृहमंत्री. म्हणजे हे लोक किती झाले, हे 4 आणि 1 6 लोक ची समिती मिळून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष नेमतात. हा चार्ट लक्षात ठेवा. याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो. एकदा हा पाठ केला की तुमचा विसरणार नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. आता असा प्रश्न विचारला जात नाही, पण प्रिलिमला विचारलाय कोणते बरोबर आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालय जे हेगला न्यायालय UN संयुक्त राष्ट्र संघटना आहे त्या अंतर्गत काम करतं आणि जे इंटरनॅशनल लेवलचे खटले आहेत ते सॉल्व्ह केले जातं. 15 सदस्य असतात किंवा 15 जजनी बनून ते न्यायालय झालेलं असतं आणि एका जजचा कार्यकाळ 9 वर्षाचा असतो. ते न्यायालय कायमस्वरूपी जिनिव्हा या ठिकाणी, जिनिव्हाला आहे का, कोणते बरोबर आहे म्हणलं, ते हेगला आहे. त्यांच्या पुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशांच्या बहुमताने सोडवले जातात का, त्यांची निवड ही 6 वर्षाची होती का, निवृत्त न्यायाधीशांची पूर्वनियुक्तीचे पात्र नसतात. बघा, जिनिव्हा नसून हेगला आहे, बहुमताने सोडवले जातात, त्यामुळे हे बरोबर आहे. 2 न्यायाधीशांची निवड ही 6 नाही तर 9 मी सांगितलं आतापर्यंत आणि ते पुनर्नियुक्तीस पात्र असतात. त्यानंतर खालील विधाने लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेतील कलम 262 नुसार संसदेने कायद्याद्वारे आंतरराष्ट्रीय नद्यांचे किंवा नदी खोऱ्यांचे पाण्यासंबंधी तंट्याची अभिनिर्णयाची तरतूद करता येते. बरोबर आहे. 262 अंतर्गत अशी तरतूद करण्यात आली. तुम्हाला मी 262 आणि 263 ह्या कलमातला डिफरन्स काय आहे हे म्हणजे 263 मध्ये काय, इंटरस्टेट काउन्सिल आहेत. इंटरस्टेट काउन्सिलमध्ये केंद्र राज्य संबंधावर ज्या पण गोष्टी फरक पडतात त्याविषयी सोडवणूक करण्यासाठी ही इंटरस्टेट काउन्सिल आहे. पण पाण्याची तरतूद, पाण्यासंबंधी ज्या पण खटले उभे राहतात ते 263 अंतर्गत नाही. त्यासाठी 262 कलम टाकलंय आणि 262 कलमानुसार कायदा करण्याचा अधिकार संसदेला दिलाय. मग संसदेने कायदा करून हा अधिकार केंद्र सरकारला दिलाय. मग केंद्र सरकार एक लवाद नेमू शकतं की 2 राज्यात जर पाणी वाट पाहून काही प्रश्न उपस्थित होत असेल तर, मग ती अशी जी तरतूद या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. म्हणजे हा डिफरन्स तुमचा लक्षात राहिला ना, मग असे प्रश्न आले की आपल्याला सहज सॉल्व्ह होतो. तर पहिलं बरोबर आहे. कलम 262 नुसार भारताच्या राष्ट्रपतींना आंतरराष्ट्रीय नदी जलवाद स्थापन करण्याचा नाही ना, आंतरराज्य राष्ट्रपतींना नाही, तो कोणाला, केंद्राला. मी काय सांगितलं, 262 काय संसदेने दिलाय. संसदेने कायदा करून 1956 साली कायदा केलाय. तो कायद्याने केंद्र सरकारला दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रपतीला नसून तो केंद्राला आहे. आपल्याला विचारलंय चुकीचे कोणते, बरोबर चुकीला गोल झालं पाहिजे, चूक बी चुकी. अशा प्रकारे ह्याच फॉर्मॅटमध्ये प्रश्न सॉल्व्ह करायचे. तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील प्रश्नाचे फॉर्मॅट कधी असतं, जिथं कन्फ्युजिंग डाटा आहे त्यावर प्रश्न बनवला जातो. आपला जरी अभ्यास असला आणि आपण जर कम्पॅरेटिव्ह चार्ट किंवा PYQ थ्रू
नक्की प्रश्न कसा येणार आहे हे जर अनालिसिस नसतं केलं तर मग असे प्रॉब्लेम होतात आणि सिंपल प्रश्न मग चुकायला लागतात. आता खालील राज्यापैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणारा प्रादेशिक पक्ष नाही? प्रादेशिक पक्ष कोणत्या कोणत्या राज्यात नाही हा करंट ओरिएंटेड प्रश्न आहे. तर अरुणाचल प्रदेशमध्ये बरेच प्रादेशिक पक्ष आहे, तुम्हाला माहिती आहे. अरुणाचल प्रदेश, हरियाणामध्ये पण आहे, त्रिपुरामध्ये पण आहे. आता जे आपले नॉर्थ ईस्टचे राज्य आहेत, ईशान्येकडील राज्य, त्या ठिकाणी जे जनजाती आहेत त्यांनी आपापले स्वतःचे पक्ष काढून ठेवलेत तिकडे. म्हणजे राष्ट्रीय पक्षांपेक्षा तिथालचे पक्ष स्ट्रॉंग आहेत, जे लोकल लेवलचे पक्ष आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी सगळीकडे हरियाणात पण लोकदल आहे. पण राजस्थान असा पक्ष आहे तिथं फक्त राज्य आहे, तिथं फक्त राज्य पक्ष नाहीये. तिथं फक्त काँग्रेस आणि बीजेपी असे दोन राष्ट्रीय पक्ष तिथं काम करतात आणि त्यांची सत्ता आलटून पालटून त्या ठिकाणी येते. असा तो प्रश्न विचारला होता. खालीलपैकी केंद्रीय लोकशाही आयोगाने कोणता वैधानिक कार्य नाही म्हणलंय? वैधानिक कार्य कोणतं नाही म्हणजे त्यांना कोणते कार्य सोपवलं नाही? नागरी सेवकांची भरती बढती व संबंधित त्यांना कार्य आहे बढतीविषयी. संधी सेवकांच्या अधिकाराने हित संबंध म्हणजे संधी सेवकांची नियुक्ती त्यांच्या संबंधी हित संबंध सर्वच आहे. संधी सेवक शब्द आला की त्या संबंधी सर्व अधिकार आहेत. त्यांना अपीलची सुनावणीचा अधिकार आहे, त्यांच्या बढतर्फीविषयी पण हा नाही, हित संबंधाविषयी पण अधिकार आहे. पण राज्य लोकसेवा आयोगाच्या कार्यावर देखरेख ठेवणे केंद्रीय लोकशाही आयोगाचं आणि राज्य लोकशाही आयोगाच्या कार्यावर देखरेख ठेवण्याचं कार्य नाही, हे लक्षात ठेवायचं. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्याची नेमणूक खालीलपैकी सदस्य समिती करते. मी आताच तुम्हाला समजून सांगितलं ती समितीमध्ये कोण असतं. लोकसभेचे अध्यक्ष असतात, राज्यसभेचे उपाध्यक्ष. इथं बघा बरोबर केलंय, इथं फसवलं जातं. राज्यसभेचे अध्यक्ष दिले जातात, ते चेक करायचं. राज्यसभा आलं अध्यक्ष उपाध्यक्ष आपल्या डोक्यात राहिलं मग प्रश्न चुकणार नाही. कारण मग हे नंतरचे सोपं आहे. विरोधी पक्ष नेते असतात, दोन्ही सभागृहामधले पंतप्रधान असतात, गृहमंत्री असतात. त्यामुळे ह्या प्रश्नाचं ऑल अबाउट होत आहे. फक्त हा मुद्दा चेक करायचा. असा प्रश्न आला की अध्यक्ष का उपाध्यक्ष. आता राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतं? आता हा फसवणारा प्रश्न आहे. हे राज्य दिलंय सॅट, स्टेट ॲपिलेट ट्रिब्युनल, म्हणजे जी प्रशासकीय लवाद स्थापन करण्याची तरतूद आहे, जे केंद्र सरकार स्थापन करतं. तर राज्य प्रशासकीय लवाद पण केंद्र सरकारद्वारे स्थापन केला जातो. तर त्या लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतं? हा फसवणारा प्रश्न आहे आणि राज्यपाल पहिल्याच उत्तरात दिलेत. म्हणजे हा प्रश्न भास निर्माण करतो. पहिलं जर उत्तर असलं ना, तुम्ही आता लक्षात ठेवा, पहिलं उत्तर असलं ना परत एकदा चेक करायचं आणि परत एकदा रिव्ह्यू करायचं, व्यवस्थित डाटा पाहायचं. पहिल्या उत्तरामध्ये कधी कधी भास निर्माण केला जातो. आपल्याला राज्य प्रशासकीय लवाद म्हणलं की अध्यक्ष म्हणलं की राज्यपाल नियुक्ती करतील असं एक जनरल आपलं परसेप्शन असतं. पण एकदा चेक करायचं आपण, तर राष्ट्रपती राज्यपाल नसून राष्ट्रपती आहे. हे वेगळ्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता राज्य लोकशाही आयोगाच्या अध्यक्षाची बडतर्फी कोण करू शकतो? हा पण तसंच आला. जसं आपलं राज्य प्रशासकीय आयोग होता तसंच राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण होतं. त्याप्रमाणेच राज्य लोकशाही आयोग आहे, त्यांच्या अध्यक्षाची नेमणूक आणि बडतर्फी कोण करू शकतं या रिलेटेड प्रश्न आहे. बढती कोण करू शकतो? केंद्रीय लोकशाही आयोगाच्या अध्यक्ष निर्धारित कार्यकाळ. आता या प्रश्नात थोडं गडबड झाली. 17वा जो प्रश्न आहे त्याचे पर्याय या ठिकाणी आहेत आणि 18वा जो प्रश्न आहे त्याचा या ठिकाणी ते पाहू. आता 17वा प्रश्न आधी पाहू आपण. तिथं काय लिहिलंय? आयोगाच्या अध्यक्षाची बडतर्फी कोण करू शकतं? बडतर्फी कोण करते म्हणतोय? तर राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार, राज्यपाल उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार आणि संबंधित राज्याचे राज्यपाल आपण होऊन असं नाही करता येणार. राज्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मूर्तपती हे पर्याय थोडे ऑड आहेत, हे नाही होऊ शकत. ह्या दोन पर्यायापैकी आपण कन्फ्युज होऊ शकतो. तर इथं पण राष्ट्रपती त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या शिफारशीनुसार बडतर्फी केली जाते, राज्यपालांतर्फे नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी वेगळे मुद्दे आहेत ना ते तुम्ही हायलाईट करून ठेवा आणि शेवटच्या दिवशी रिव्हिजन करताना असे मुद्दे पाठ करायचे किंवा एकदा पाहून घ्यायचे. कारण हे मुद्द्यावरच प्रश्न आपले चुकू शकतात. जे ऑब्वियस गोष्टी आहेत त्याच्यावर प्रश्न आपले चुकणार नाहीत, पण ज्या ठिकाणी वेगळा डाटा आहे त्या ठिकाणी प्रश्न चुकतात. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आता दुसरा बघू. केंद्रीय लोकशाही आयोगाच्या अध्यक्षाची निर्धारित कार्यकाळ असतो. जे घटनात्मक संस्था आहेत त्यांच्या अध्यक्ष आहेत ना त्यांचा 6 वर्षाचा कार्यकाळ आहे, हे लक्षात ठेवा. आणि जे वैधानिक संस्था आहेत त्यांचा 5 वर्षाचा आहे. ज्या ज्या ठिकाणी 6 वर्ष असेल तेव्हा आपलं उत्तर असेल. 6 वर्ष या ठिकाणी आहे, पण डिटेलमध्ये 65 वर्ष
6 आणि 65 म्हणजे ह्याच्यात हा पर्याय आहे, पण याचा अधिक बरोबर कोणता आहे? 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे जे आधी असेल ते केंद्रीय लोकसेवा आयोग अध्यक्षांच्या निर्धारित कार्यकाळी. म्हणजे ही ट्रिक लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे घटनात्मक आयोग आले तर त्यांचा अध्यक्षांचा कार्यकाळ हा नेहमी 6 वर्ष असतो आणि वैधानिक आले त्यांचा 5 वर्ष असतो. ही गोष्ट लक्षात ठेवली की असे आन्सर सिलेक्ट करायला एकदम बरोबर जाईल. भारतातील लोकपाल आणि लोकायुक्त ही पदे खालील कोणत्या देशाची साधर्म्य दर्शवणारी आहेत? आता हे 2013 प्रश्न आला होता. भारतीय संसदीय आयुक्त. आता प्रश्न बघा, भारतातील लोकपाल आणि लोकायुक्त ही पदे खालील कोणाशी साधर्म्य दर्शवणारी आहेत? भारतातील संसदीय आयुक्त असा आयुक्त भारतात नव्हता. रशियाच्या प्रॉसिक्युटर जनरल, फ्रान्समधील काउन्सिल ऑफ स्टेट. आता हे 3 पर्यायापैकी एक असू शकतं. आता फ्रान्स, रशिया हे ठीक आहे, हे म्हणजे चर्चेतले देश आहेत, यांच्यावर पर्याय बनवणं साहजिक आहे. पण हा स्कॅन्डिवन आणि ॲम्बुड्समन असं कोणी पर्याय बनवू शकत नाही. ॲम्बुड्समन हा शब्द कोणी टाकू शकत नाही. आणि स्कॅन्डिवन देशाचा म्हणजे मी जर एक्झामिनर असेल किंवा पेपर सेटर असेल, स्कॅन्डिवन देशाचा मी विचारच करणार नाही. मी रशियाचा करू शकतो, फ्रान्सचा करू शकतो, भारतीय संसदीय आयुक्त याचा काही संबंध येत नाही. पण हा पर्याय बनवता आलेला नाहीये, तर याचं उत्तर आहे म्हणून तो पर्याय त्या ठिकाणी आलाय. म्हणजे असं तुम्ही एक सेन्स वापरू शकता किंवा लॉजिक वापरू शकता. असे प्रश्न जरी तुम्हाला माहीत नसतील कोणत्या देशातून आलाय, पण तुम्ही सेन्स वापरू शकता की नक्की कोणता पर्याय बनवलाय आणि कोणता एक्झामिनर पर्याय बनवू शकत नाही. हा पर्याय कोणीच बनवू शकत नाही, किती कोणता एक्झामिनर असो. ते उत्तर असल्यामुळे तो पर्यायात आलाय. रशिया, फ्रान्स मी सांगू शकतो, रशिया, फ्रान्स. स्कॅन्डिवन असं सांगू शकत नाही किंवा मी पर्याय बनवू शकत नाही. खालीलपैकी कोणती व्यक्ती संस्था चळवळी सन 1213 मध्ये शताब्दी म्हणजे 100 वर्ष पूर्ण झाली होती? कोणती? त्यावेळेस तो करंटचा प्रश्न असेल बहुतेक. सहकार चळवळ 1912 मध्ये सुद्धा ती यशवंतराव चव्हाण, मुंबई उच्च न्यायालय, या सगळ्यांना झाले ते वाटते 100 वर्ष. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला 100 वर्ष नसतील झाले. धन्यवाद. आपण राज्यशास्त्राचं पूर्ण रिव्हिजन बॅच घेतलेली आहे. त्या अंतर्गत राज्यसेवा पूर्व परीक्षेला असणारे सर्व घटक या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. ते 4 पार्टमध्ये आहेत, यूट्यूबला अवेलेबल आहेत. सर्वांनी पहा आणि येणाऱ्या राज्यसेवेला यातून बरेच प्रश्न रिपीट होणार आहेत. याचा खूप तुम्हाला फायदा होईल आणि येणाऱ्या परीक्षेला सर्वांना शुभेच्छा.